तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गुड मॉर्निंग, मी डॉक्टर अनिता सैबन्नावर, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ पल्मनरी मेडिसिन CPR हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे। सध्या परत कोविडचे केसेस वाढताना दिसत आहेत। आज भारतामध्ये 4000च्या वर केसेस आहेत। महाराष्ट्रामध्ये सध्या 500च्या जवळपास केसेस गेलेले आहेत आणि आपल्या कोल्हापुरात आज 8 ॲक्टिव्ह केसेस आहेत आणि एक डेथ झाली आहे, पण ती डेथ इतर कोमॉर्बिडिटीने झाली असल्यामुळे घाबरण्याचं आज सच काही कारण नाही आहे। पण जे नियम आपण कोविडमध्ये आधी पाळले होते तेच नियम आपल्याला आत्ता पाळणं गरजेचं आहे। स्पेशली लहान मुलं आणि ते एल्डरली ज्यांच्यामध्ये बऱ्याचशा कोमॉर्बिडिटीज आहे, म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन आहे, हार्ट अटॅक आलेला आहे, ज्यांना फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार आहेत, बाबा थायरॉईडचे आजार आहेत, ओबीज पेशंट आहेत, प्रेग्नंट फिमेल, सो त्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे जोपर्यंत ह्या केसेस वाढलेल्या आहेत। जेव्हा केव्हा आपण सर्दी खोकला झालेला असेल तेव्हा इतर ठिकाणी जाताना मास्क वापरणे गरजेचं आहे, किंवा आपण जेव्हा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी म्हणजे जे हाय रिस्कवर आहेत त्यांनी जाताना मास्क लावणं गरजेचं आहे। आणि असे कुठलीही लक्षणं जी आधीसारखीच लक्षणं आहेत, काही वेगळी नाही आहेत। जो व्हेरियंट आता आहे तो आधीच्याच JN.1चा सब व्हेरियंट आहेत 2, सो तेच असल्याची शक्यता आहे। जे इतर कंट्रीमध्ये आहे भारतात पण तेच व्हेरियंट असण्याची शक्यता आहे आणि तो युजुअली जास्तीत जास्त पेशंटमध्ये माइल्ड फॉर्ममध्ये दिसतो आहे। पण तरी ज्यांना मल्टिपल कोमॉर्बिडिटी आहेत, एजेड आहेत, प्रोबॅबली ज्यांनी वॅक्सिनेशन घेतलेलं नाही आहे त्याच्यामध्ये थोडी सिव्हिरिटी जास्ती असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, लक्षणं दिसताच लगेच उपचार घ्या आणि काळजी घ्या, घाबरण्याची गरज नाही। आणि यासाठी बेड राखून ठेवलेले आहे, त्यामुळे या क्रिटिकल असलेल्या कोविड पेशंटसाठी आपल्याकडे आता व्यवस्था केली गेलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही। आपल्याकडे एक रुग्ण होती जिचा मृत्यू झालेला आहे 2 दिवसापूर्वी, पण आता एकही रुग्ण आपल्याकडे कोविडचा नाही आहे। त्यासाठी आपण 10 बेडचं ICU वेगळं सेपरेट ठेवलेलं आहे आणि त्या लागणारी सगळी मेडिसिन्स आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे, फक्त योग्य काळजी घ्या। राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 8 कोरोना बाधित रुग्ण आहेत जे कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यामुळं आता कोल्हापुरातल्या CPR रुग्णालयातील कोरोना वॉर्ड देखील आहे तो पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्यात आला आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक महिला उपचार घेत होती, मात्र तिचा दुर्दैवानं मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूनंतर हा सगळा कोरोना वॉर्ड जो आहे त्याची स्वच्छता आहे ती करण्यात आली आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर PPE किट असेल, त्याचबरोबर सॅनिटायझर असेल, असं सगळं साहित्य या सगळ्या कोरोना वॉर्डमध्ये आणून ठेवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर या सगळ्या कोरोना वॉर्डामध्ये सध्या तरी ऑक्सिजन बेड आहे तो उपलब्ध नसल्याचंच पाहायला मिळतंय। जर आपत्कालीन परिस्थिती आली, रुग्णसंख्या वाढली तर मात्र या ठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येईल असं CPR प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र तुर्तास आपण बघतो एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही सगळी रुग्णसंख्या वाढत असली तरी CPRमध्ये सध्या कोरोना वॉर्डाला अशा पद्धतीचं कुलूप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी एकही रुग्ण जो आहे तो उपचार घेत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी नर्स असतील किंवा डॉक्टर किंवा इतर वैद्यकीय स्टाफ देखील उपलब्ध नाही आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय CPR प्रशासन या सगळ्या कोरोनाच्या संबंधित गंभीर आहे का हा देखील एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। दुसरीकडे जर आपण बघितलं तर हा जो कोरोनाचे नवे व्हेरियंट आहेत ते त्रासदायक नाहीत, तर असं असलं तरी लोकांनी मात्र काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येते आणि ज्या पद्धतीनं ही सगळी रुग्णसंख्या वाढते ते पाहता राज्य सरकारकडून विशेष दक्षता देखील घेतली जाते। सगळ्या रुग्णालयांना तशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। मात्र आत्ता आपण बघतोय की कोल्हापूरच्या CPRमधील कोयना बिल्डिंगमध्ये असलेला हा सगळा कोरोना वॉर्ड आहे तो कुलूपबंद स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।